जगातलं सगळ्यात सोपं ट्रेडिंग काही असेल, वरती जातं की खाली जातं म्हणून ओळखायला जातात आणि पैसे घालवतात. आता वरती जाण्याचे चान्सेस किती? 33%, खाली जाण्याचे चान्सेस 33% आणि साईडला जाण्याचे चान्सेस किती? 33%. जर समजा इथं मार्केटला आपण आहे, इथून वरती जाणार म्हटलं 100 पासून, तर वरती जाण्याचे चान्सेस किती? माझ्या आगे जाण्याचे चान्सेस किती? 67% माझ्या आगे जाण्याचे चान्सेस. येस ऑर नो? येस. आता दुसरी मेथड आहे बघा, 100 ला मार्केट आहे, नवीन व्यक्ती पण ओळखू शकेल का? एक तर मार्केट इथून 20 पॉईंट वरती जाईल किंवा 20 पॉईंट खाली जाईल, त्याच्या बियॉन्ड काय होणार आहे का? नाही. म्हणून आपण इथले काय केले, हे ऑप्शन काय केले, विकले आणि खाली 20 पॉईंट घेतलं, इथले पण ऑप्शन काय केले, विकले. म्हणजे काय की मार्केट जर समजा इथून इथपर्यंत आलं तरी मला प्रॉफिट होणार आहे, इथून खाली आलं तरी मला प्रॉफिट होणार आहे, आणि इथंच राहिलं तर मला काय होणार आहे, जास्त प्रॉफिट होणार. कोणती मेथड चांगली आहे, ए और बी? बी. चॅट बॉक्स मध्ये सांगा कोणती मेथड चांगली आहे, ए और बी. आता बी मेथड म्हणजे काय माहितीये का? ओके, समजा पुण्यामध्ये युद्ध चालू आहे, ठीक आहे, तर पुण्यामध्ये मी येऊन लढायला लागलो तर मला अवॉर्ड रिवॉर्ड चांगले मिळतील. येस और नो? पण माझे शहीद होण्याचे चान्सेस. आपण काय करायला माहिती का, पुण्यात युद्ध चालू असेल तर आपण जायचं सातारा पोझिशन घ्यायची. ओके, आणि काय करायचं, पुण्यातनं युद्ध जर रिंग रोड पर्यंत आलं तर काय करायचं, आपण सातारा यायचं सोडून जायचं कोल्हापूरला. सेम पोझिशन. म्हणजे अंगाला जरा सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे. याला काय म्हणायचं, नॉन डायरेक्शनल ऑप्शन सेलिंग. जगातलं सगळ्यात सोपं ट्रेडिंग काही असेल तर ते आहे नॉन डायरेक्शनल ऑप्शन सेलिंग. किती लोकांना मार्केट मधून पगाराचा पैसा पाहिजे का? येस नो? तर आपल्याला काय करायचं, ऑप्शन सेलिंग करायचं. बघा, मार्केट वर जाऊ दे खाली जाऊ दे, ओके, व्होलटाईल व्हायचंय तर होऊ दे, काही व्हायचंय तर होऊ दे, मंगळवारी ऑप्शन विकायचे. क्लिअर आहे का?